नमस्कार. रोखोक मध्ये आपलं स्वागत. आजारांची लक्षणं दिसायला लागल्यानंतर आणि दिवसेंदिवस ही लक्षणं अधिक गंभीर व्हायला लागल्यानंतर देखील जर त्याकडे दुर्लक्ष केलं तर काय होऊ शकतं हे सांगण्यासाठी कुठल्याही निष्णात डॉक्टरची गरज नसते. मात्र इतर सर्वांना ही लक्षणं दिसत असताना त्यांचं गांभीर्य समजत असताना त्यात निष्णात म्हणवल्या जाणाऱ्या डॉक्टरलाच जर त्याचं गांभीर्य समजलं नाही तर त्याला काय म्हणायचं. देशाच्या अर्थव्यवस्थेची तब्येत गेल्या काही महिन्यापासून सातत्यानं ढासळते. कधी शेअर बाजारातल्या पडझडीच्या शिंका येतात तर कधी परदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसा काढून घेऊन फीवर वाढवतात. तर गेल्या 2 महिन्यापासून रुपयाच्या पांढऱ्या तांबड्या पेशीने देखील कमी व्हायला सुरुवात केली आहे. 1991 साली मृत्यूशय्येवरून उठून सुदृढ चाललेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा मंदीच्या लक्षणांनी ग्रासलेलं आहे. यावेळचा आजार किती गंभीर आहे. 1991 पासून सुरू झालेल्या औषधोपचारांनी अर्थव्यवस्थेला कुठलाच प्रकारची इम्युनिटी दिलेली नाही का. या आजाराचं गांभीर्य सत्ताधारी आणि विरोधी पक्षांना कळलेलं नाही का. या परिस्थितीला जागतिक परिस्थिती किती कारणीभूत आहे. का आपल्याच धोरणातल्या चुका किंवा आमचा धोरण लकवा याला कारणीभूत आहे. या परिस्थितीमुळे नजीकच्या भविष्यात नेमकी काय आव्हानं आपल्या समोर ठाकलेली आहेत आणि या परिस्थितीत सर्वसामान्य माणसानं काय करावं यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आर्थिक ढगफुटी या खास कार्यक्रमात. आर्थिक ढगफुटी या कार्यक्रमात आज माझ्यासोबत आहेत डॉक्टर रत्नाकर महाजन. डॉक्टर रत्नाकर महाजन एक अर्थतज्ञ आणि काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. सर, आपलं स्वागत. माझ्यासोबत पुण्याहून अभय टिळक आहेत. अभय टिळक हे नामवंत अर्थतज्ञ आहेत. पुण्याच्या स्टुडिओमधून हे दोघेही मान्यवर आपले विचार मांडणार आहेत. तर आमच्या ठाण्याच्या स्टुडिओमधून विनय सहस्त्रबुद्धे, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते विनय सहस्त्रबुद्धे आपल्यासोबत आहेत. अजित अभ्यंकर, माकपचे नेते पुणे, अजित अभ्यंकर आपल्या पुण्यातूनच अजित अभ्यंकर आपल्या सोबत आहेत. या चौघांना घेऊन आज या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. पहिला प्रश्न घेऊन मी जातोय अभय टिळक यांच्याकडे. अभय टिळक, सातत्यानं होणारी रुपयाची घसरण ही समस्या आहे, म्हणजे हा रोग आहे का रोगाचं लक्षण आहे असं वाटतं आपल्याला. खरं सांगायचं तर हे दोन्ही आहे आणि याचं कारण असं आहे की म्हणजे 15 सप्टेंबर 2008ला लेहमन ब्रदर्सचा फुगा फुटल्यानंतर जी सगळं वित्तीय संकट जगामध्ये तयार झालं आहे त्याच्यापासून भारतीय अर्थव्यवस्था एक 4-1 वर्ष बऱ्यापैकी बचावली. पण त्या संकटाचे चटके आता अर्थव्यवस्थेला बसत आहेत आणि त्या अर्थाने हा आजार आहे. आणि आपल्या देशांतर्गत साधारणपणे 2010 सालानंतर आर्थिक निर्णयाच्या पातळीवरती किंवा राजकीय इच्छाशक्तीच्या संदर्भामध्ये जो एक मरगळलेला असा भाव दिसतोय त्याच्यामुळे तो रोग बळावतोय आणि कदाचित यापेक्षा आपण सुरुवातीला म्हणलात त्याप्रमाणे आणखी गंभीर आजाराच्या स्वरूपात याचं परिवर्तन होतं का अशी आता शंका वाटायला लागली आहे. त्यामुळे हे आजारपण आहे आणि कदाचित आजार गंभीर होत असल्याचं लक्षणही आहे. आजाराची लक्षणं पण आहेत. आपण चटके बसले असं म्हणलेलं होतात, परंतु इतका प्रचंड एक 3-4 वर्षाचा काळ जागतिक मंदीचा असताना सुद्धा भारतीय अर्थव्यवस्था एक प्रकारे इन्सुलेटेड राहिली, इम्युनेटेड राहिली. याचं श्रेय माजी गव्हर्नर RBI किंवा सरकारच्या काही धोरणांना आपण नक्की द्याल की नाही. हो, मी देईन. पण त्याच वेळी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की बऱ्यापैकी भारतीय अर्थव्यवस्था ही इन्शुलेटेड राहिली याचं कारण चीन किंवा बाकी आशियाई देश जे आहेत त्याच्यापेक्षा जागतिक बाजारपेठेशी असणारं भारताचं जे इंटिग्रेशन आहे, ज्याला आम्ही डिग्री ऑफ इंटिग्रेशन म्हणतो, हे तुलनेने बरंच कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की 91 नंतर जे आपण सगळ्या सुधारणा राबवल्या त्याच्या यशापयशामध्ये आत्ता आपण जायला नको. पण मुळामध्ये आपण कधीच ज्याला आम्ही एक्सक्लुझिव्हली एक्सपोर्ट ओरिएंट कॅलिब्रेटेड रिफॉर्म्स राहिलेले आहेत आणि तेच मला असं वाटतं त्यामुळे एक सुरक्षित कवच 2008 ते जवळपास 2013 पर्यंत आपल्याला लाभलं. आणखी तिसरी एक गोष्ट निरगुळकर मला वाटतं महत्त्वाची आपण एक लक्षात ठेवली पाहिजे की गेल्या 5 वर्षामध्ये 2009 आणि 2012 ही दोन्हीही पावसाच्या दृष्टीने अत्यंत प्रतिकूल वर्ष होती.
ही दोन्ही वर्ष त्या मानाने बऱ्यापैकी पचवून भारतीय अर्थव्यवस्था आता गेल्या 6 महिन्यापासून जी घसरण दिसते हा या गेल्या 5 वर्षाचा एक एकत्रित परिणाम आहे. त्या मानाने माझ्या मते भारतीय अर्थव्यवस्थेचा जे आपण रेझिलियन्स म्हणतो हा अजूनही चांगला आहे. त्यामुळे फार संकट गंभीर आहे, पण त्याला मुख्यतः आज बाहेरची परिस्थिती कारणीभूत होतीये. आपण बाहेरच्या परिस्थितीवर आपण बाहेरच्या परिस्थितीवर येणार आहोत, पण तुम्ही म्हणालात की परिस्थिती गंभीर आहे. हाच प्रश्न आहे की पेशंट आयसीयू मध्ये आहे, व्हेंटिलेटरवर आहे का व्हेंटिलेटरच्या बाहेर आहे, किती क्रिटिकल आहे? नाही, आयसीयू मध्ये आता दाखल करायला हरकत नाही. व्हेंटिलेटरची मला अजून गरज वाटत नाहीये. व्हेंटिलेटरची गरज वाटत नाहीये. अजित अभ्यंकर, आपण एक अर्थतज्ञ आहात, एका पक्षाचे प्रवक्ते आहात. एक क्षणभर आपण हे सगळं बाजूला ठेवून विचार करूया की या देशातल्या विरोधकांना आणि या देशातल्या सत्ताधाऱ्यांना हा पेशंट आयसीयू मध्ये दाखल झाला आहे, या गांभीर्याची जाणीव आहे असं वाटतंय का आपल्याला? पहिली गोष्ट म्हणजे मी अर्थतज्ञ नाही हे पहिलं सांगतो. मी पक्षाचा प्रवक्ता नक्की आहे. तर मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या पेशंटची चर्चा करता आहात असं धरून चाललं आहे की त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर आहेत. माझी जी शंका आहे त्या डॉक्टरबद्दलचीच आहे. कारण ज्या डॉक्टरच्या हातात पेशंट आहे ते डॉक्टर आहेत का स्वतःच पेशंट आहेत याच्याबद्दलची मला शंका आहे. आणि म्हणून जे काही उपचार म्हणून दिले जातात ते उपचार नसून अपचार आहेत असं मला वाटतं. आणि हे मी केवळ काहीतरी राजकीय कोट्या करायच्या म्हणून बोलतोय असं नव्हे, तर मी अगदी आपल्याला निखालसपणे असं दाखवून देऊ शकतो की आज उदाहरणार्थ डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरतो आहे, त्यानंतर सगळी इन्व्हेस्टमेंट काढली जाते, सेन्सेस कोसळतो आहे, हे सगळे आपल्याला एकदम थंडी ताप आल्यासारखं वाटतंय. आणि तुम्ही पेशंट आयसीयू मध्ये आहे टाकायला पाहिजे का असं विचारताय. मी असं म्हणतो पेशंट हा एक क्रॉनिक पेशंट आहे. हा क्रॉनिक कुपोषणाचा पेशंट आहे आणि या क्रॉनिक कुपोषणाच्या वरती उपचार करण्यासाठी म्हणून जो आपण डॉक्टर आणलेला आहे त्या डॉक्टरच्या तथाकथित औषधाने हा पेशंट अधिकाधिक आजारी होत चाललाय. आणि मग आता आपण चर्चा करू त्याला आयसीयू मध्ये टाकायचं का. थोडीशी उपचाराची जी गरज आहे आपल्याला ती ही गरज आहे की ज्या प्रकारची धोरणं आपण 91 सालापासून राबवलेली आहेत त्या धोरणाचा अधिक मोठा डोस देण्याची भाषा आता केली जाते. की उदाहरणार्थ आपण 91 सालापासून असं धोरण ठेवलं की भारताची आयात आणि निर्यात ही जवळपास खुली करून टाकायची. इतकं की भारतामध्ये भांडवलाची कमतरता आहे असं आपण ऐकत होतो, तर आता आपण भारतीय उद्योगपतींना भांडवल निर्यात करायची परवानगी दिली, डॉलर्स दिले त्यांच्यासाठी वाटेल तेवढे. आणि एकाच आशेवरती आणि एकाच भूमिकेवरती की या परदेशामधून स्टॉक एक्सचेंज किंवा कमॉडिटी मार्केटमध्ये सट्टा खेळण्यासाठी, उत्पादनामध्ये गुंतवणुकीसाठी नव्हे, जे भारतात डॉलर्स येतात त्यांचा प्रचंड साठा आपल्याकडे आहे, आपण आता डॉलर्सचं काही करू शकतो. या भूमिकेमधून आपण वाटेल त्या सवलती दिल्या, कॅपिटलची फ्लाईट बाहेर झाली. आणि आता जागतिक परिस्थितीमुळे आणि आपल्या अंतर्गत धोरणांमुळे जेव्हा आता हे डॉलर्स उडून जायला लागले सट्टेबाजीमधून, तेव्हा आपल्यासमोर एकदम आता मोठा क्रायसिस निर्माण झालेला आहे. जोपर्यंत इम्पोर्ट एक्सपोर्टचं आपलं स्ट्रक्चर आपण चेंज करत नाही, त्याचं इंटिग्रेशन ज्या प्रकारचा आपण खुलेपणा त्याच्यामध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने आणलेला आहे, तो जोपर्यंत आपण बदलत नाही, आणि त्याच्याशी निगडीत आता बरंच बोलता येईल, मी सगळं एका वेळेला काही बोलणार नाही, परंतु जी आपण ही धोरणं बदलत नाही तोपर्यंत काय होणार नाही. फक्त मी एक आकडा फक्त सांगतो की परिस्थिती कुठल्या टोकाला आलेली आहे. की आज जर आपण पाहिलं की करंट अकाउंट डेफिसिट आणि फॉरेक्स रिझर्व्ह म्हणजे भारताकडे असलेला परकीय चलनाचा साठा आणि आयात निर्यातीमधली तूट आणि जे कॅपिटल इम्पोर्ट एक्सपोर्ट जे होतं त्याच्यामधला नेट म्हणजे नेट रेमिटन्स आपण ज्याला म्हणतो मिळून जो करंट अकाउंट डेफिसिट तयार होतो, तो करंट अकाउंट डेफिसिट याची जर आपण फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हशी जर आकडेवारी तुलना केली तर 2007 मध्ये मी मुद्दाम आपल्याला आकडा सांगतो, करंट अकाउंट डेफिसिटच्या 37 पट आपल्याकडे फॉरेक्स रिझर्व्ह होते. हे अर्थातच सट्टेबाजीसाठी पार्क केलेले फंड्स होते. आपल्याला असं वाटलं की आपली अर्थव्यवस्था फार आता चांगली चाललेली आणि सगळ्यांनी कॉलर स्टार्ट करून घेतल्या. 2009 सालच्या निवडणुकाही त्याच्यावरती मारण्याचा प्रयत्न झाला आणि आज परिस्थिती अशी आहे की आपल्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्हचा साठा हा करंट अकाउंट डेफिसिटच्या फक्त 3 पट एवढा आहे, 3.5 पट आहे. म्हणजे याचा अर्थ असा
ते 3.5 पट इतके आपण खाली आलो. याच्यामध्ये फॉरेक्स रिझर्व्ह गेले हा फक्त मुद्दा नाहीये, ते जाणारच होते हे आम्ही सतत सांगत होतो. याच्यावरती अर्थव्यवस्था चांगली चालली असं कृपया म्हणू नका आणि कृपा करून वाटेल त्या सवलती या आयात निर्यात व्यापार आपल्याला जो सुधारायचा आहे त्याच्यामध्ये वाटेल त्या चुकीच्या सवलती देऊ अजित नका. अभ्यंकर, हे तुमचे आम्ही सातत्याने चार सांगत होतो, पण मुद्दे याने ऐकलं नाही. बरोबर आहे. 4 मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत. एक म्हणजे धोरणं बदलत नाहीत अशा प्रकारचा धोरणांविषयी आपण बोललेला, त्याच्यामध्ये निर्यात भांडवल आणि उत्पादनात गुंतवणूक नाही अशा प्रकारचे 2 महत्वाचे मुद्दे आहेत. याच मुद्द्यांच्या अनुषंगाने विनय सहस्त्रबुद्धे अत्यंत निष्णात अर्थतज्ञ असणारे पंतप्रधान आणि तेवढेच निष्णात असणारे अर्थमंत्री आपल्याला लाभलेले असताना सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेचा पेशंट आयसीयू मध्ये जावा आणि याचं गांभीर्य भारतीय जनता पक्षाला कळलेलं आहे का? जबाबदार विरोधी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला याच्या गांभीर्याची पूर्ण जाण आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष या संदर्भामध्ये अतिशय विधायक आणि रचनात्मक अशा सूचना गेली अनेक वर्ष करत आलेला आहे. परंतु मूलतः मला असं वाटतं की ही चर्चा तुम्ही ज्या शीर्षकाखाली सुरू केली आहे की ही आर्थिक ढगफुटी आहे, ढगफुटी झाली तर माणसाच्या हातात काही नसतं, आपण तो एक आसमानी संकट आहे असं मानतो. पण आज आपल्या देशावर हे जे आर्थिक संकट आलेलं आहे ते एक सुलतानी संकट आहे. ते जरी आर्थिक असलं तरी त्याचं मूळ राजकीय आहे. याचं कारण राजकारणामध्ये ज्या प्रकारचे निर्णय घेण्याची क्षमता लागते, त्यासाठी जो एकोपा लागतो, त्यासाठी एका स्वरात सगळ्या गोष्टी मांडण्याची जी भूमिका लागते, आज तसा एक आवाज नाही. खुद्द पंतप्रधान काही दिवसांपूर्वी असं म्हणाले की राजकीय पाठबळ नसेल तर आर्थिक उदारीकरणाचे किंवा सुधारणांचे निर्णय घेता येत नाहीत. त्यांना पाठबळ देणारे कोण आहेत? त्यांच्याच पक्षातली लोक आहेत, ते देत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे धोरण लकवा आहे असं त्याचं एक प्रकारे समर्थन करतात. मला असं वाटतं की धोरण लकवा हा शब्द सुद्धा खूप सौम्य झाला. ही धोरण सुट्टी आहे, पॉलिसी हॉलिडेवर गेले सरकार गेले 2-3 वर्ष आणि त्यामुळे आता तुम्ही उल्लेख केलात की जगातली काही कारणं, आपले अर्थमंत्री देखील असं म्हणतात की जागतिक परिस्थितीचा परिणाम आहे. तुम्ही लोकांना दूधखळ समजता काय? लोकांना हे कळत नाही का? 70 लाख कोटी रुपयांचे इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प निर्णयाअभावी अडलेत कारण 2 मंत्रालयांमध्ये सुंदोपसुंदी सुरू आहे की कोण श्रेष्ठ आणि कोणाचा शेवटचा शब्द राहणार. प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना एक पूर्वलक्षी कर पद्धती त्यांनी आणली आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचा एक पवित्रा घेतला. या सरकारने नंतर चिदंबरम अर्थमंत्री झाले, त्याच्यामध्ये काही बदल होतील असं सांगितलं. त्यामुळे कुठल्याही प्रकारे धोरणामध्ये सातत्य नाही, कोणताही पूर्व विचार नाही, कोणत्याही एकोप्याने सगळ्या गोष्टी मांडण्याची भूमिका नाही. जे अर्थमंत्र्यांना मंजूर नाही ते देखील त्यांना करावं लागतं. अशा प्रकारच्या आणि खुद्द पंतप्रधानांची त्याबद्दलची मतं जी आहेत ती खाजगी मतं वेगळी आहेत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एक राजकीय सुंदोपसुंदीमुळे मला असं वाटतं की धोरण लकवाच नुसतं नाही तर एक धोरण सुट्टी जाहीर झाल्यासारखं देशातलं वातावरण आहे. डॉक्टर रत्नाकर महाजन, पहिल्या भागामध्ये साधारणतः सर्व मुद्दे हे सध्याच्या पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांच्या विरोधात मांडले गेले. एक बारीकसा मुद्दा तुमच्यासमोर मांडून मग आपलं विवेचन महाराष्ट्रासमोर आपण मांडूया. 1991 साली महागाईचा दर 12% होता, विकासाचा दर 3.5% होता, वित्तीय तूट 8.5% गेलेली होती, तर GDP साधारणतः 9% होती. गेल्या 15 दिवसात भारतात काय घडलंय ते मी आपल्याला सांगतो. ऑगस्ट 16 पासून ऑगस्ट 20 पर्यंत 61 रुपयावरून 64 रुपये डॉलर इतकी घसरण आपली झालेली आहे. 3 महिन्यात 17% घसरण आहे. तर गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत सेन्सेक्स पहिल्यांदा 18,000च्या खाली आलेला आहे. इतके निष्णात डॉक्टर्स अर्थतज्ञ असताना सुद्धा आमची अर्थव्यवस्था ICU मध्ये आहे हे आपल्याला पहिले मान्य आहे का? आणि असेल तर त्याची कारणं आपल्याला काय वाटतात? एकूण अर्थव्यवस्थेची चर्चा करत असताना फुलोरायुक्त भाषेला किंवा अलंकारिक आणि उपमेय उपमान यावर आधारित भाषेला किती जागा आहे किंवा किती स्कोप आहे हे मला माहीत नाही आणि मला ती भाषा येतही नाही. पण मला एवढं नक्की वाटतं की आज गेल्या 10 वर्षातल्या एकूण जागतिक आर्थिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आज भारतीय अर्थव्यवस्था ही फार काही रसातळाला गेलेली आहे आणि फार आता काही खरं नाही, आता जगबुडीच होणार आहे असं अलार्मिस्ट दृष्टिकोन घेण्याची काही आवश्यकता आहे असं वाटत नाही. पण विरोधी पक्ष हे विरोधी पक्षच असतात आणि त्यांना सदैव बुडती हे जन पाहवे ना डोळा असं कुठेतरी आपल्या मनामध्ये धरूनच बोलावं लागतं. ते बोलत राहतील, ठीक आहे, काय हरकत नाही.
आपण आत्ता दोन गोष्टींचा उल्लेख केलात. एक परकीय गंगाजळी आणि दुसरा डॉलरचा चढता भाव किंवा बदलता भाव आणि GDP आणि महागाई दर वगैरे वगैरे वगैरे. आज रिझर्व्ह बँकेच्या वतीनं आणि अर्थ मंत्रालयाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली जी आकडेवारी आहे ती जर आपण आज बघितली तर आज घडीला 13-14साठी एक सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या वृद्धीचा दर 5% एवढा गृहीत धरलेला आहे. जून 2013पर्यंत डॉलरचा भाव 53-54 रुपये याच्या आतच होता. हे जे काही त्यानंतरच्या 3-4 महिन्यातली जी डेव्हलपमेंट आहे त्याच्याबद्दलही वेगळं वेगळं बोलता येईल. उदाहरणार्थ NRIs तर्फे भारतीय बँकांमध्ये ज्या ठेवी ठेवल्या जात होत्या त्यावर व्याजदराचं बंधन 2 वर्षापूर्वी काढून टाकल्यामुळं गेल्या वर्षी त्या NRIच्या बँकांमधल्या खात्यांमध्ये जे पैसे जमा केलेले होते ते आता हळूहळू काढून घेऊ लागलेली आहेत. त्यामुळं NRI मंडळींनी आपल्या ठेवी किंवा आपले पैसे हे ज्या बँकांमध्ये जास्त दर मिळतो तिथं ठेवायचं ठरवलेलं आहे. हेही एक कारण आहे. आता आपला विकास दर हा 5% गृहीत धरलेला आहे. अमेरिकेचा 3% दरम्यान आहे. चीनचा सुद्धा 5% खालीच आहे. याचा अर्थ त्या 3 देशांची तुलना होऊ शकते असं नाही, कारण अमेरिकेचा इकॉनॉमीचा बेसच मुळी फार मोठा आहे. त्यामुळं त्यांना थोड्या वृद्धी दरामध्ये अर्थव्यवस्था सांभाळता येते, पण ती सुद्धा त्यांना सांभाळता आली नाही. आत्ता सांगितल्याप्रमाणे लिमन ब्रदर्सच्या शॉकमधून अजूनही अमेरिकन अर्थव्यवस्था पूर्णपणे बाहेर आलेली नाही. आणि अमेरिकन व्यवस्था ही प्रत्यक्ष आर्थिक व्यवस्थेवर आधारित असण्यापेक्षा सुद्धा भावनिक मुद्द्यांवर, सेंटिमेंटल मुद्द्यांवर जास्त अवलंबून आहे. हेही जगानं बघितलेलं आहे. म्हणजे बेन बर्नाके काही धोरणांच्या बाबतीत एखादं वाक्य बोलले की लगेच बाजारात धावपळ सुरू होते आणि पैसा इकडून तिकडे जातो. त्यामुळं केवळ परकीय अर्थव्यवस्था, परकीय गुंतवणूक हे एकमेव काही अर्थव्यवस्थेचं अंग नाही, ते एक अंग आहे. पण अगदी परकीय गुंतवणुकीचं जरी बघितलं तरी एप्रिल ते जून 2012 या काळात परकीय गुंतवणुकीमध्ये 22% वाढ झाली होती. एप्रिल ते जून 2013 या काळात 16% वाढ झालेली आहे. आणि जवळजवळ 144 अब्ज डॉलर्स इतकी या काळामध्ये परकीय गुंतवणूक आलेली आहे. आणि ती गुंतवणूक कुठून आलेली आहे? जर्मनीमधून आलेली आहे, अमेरिकेमधून आलेली आहे, अशा 3-4 देशांमधून आलेली आहे. त्यामुळं परकीय गुंतवणूक सुद्धा या देशात अजूनही चालू आहे. म्हणून या देशातल्या लोकांचा, तथाकथित राष्ट्रभक्त लोकांचा या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि या देशाच्या शासन संस्थेच्या वतीनं राबवल्या जाणाऱ्या धोरण आणि कार्यक्रमावर कितीही अविश्वास असला तरी जग काही अजून या अविश्वास रोगानं पछाडलेलं डॉक्टर महाजन, थोडं तुम्हाला फक्त थोडं थांबून तुम्हाला एक उपप्रश्न आता विचारतोय. डॉक्टर महाजन, एक उपप्रश्न असा आहे की परकीय गुंतवणूक आली असं म्हणतात, ती करंट अकाउंट डेफिसिटच्या किती प्रमाणात आहे हा खरा मुद्दा आता आपला उपस्थित केला होता. त्याचं उत्तर आपल्या विवेचनातनं आलेलं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, अजित अभ्यंकरांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला होता, तो म्हणजे उत्पादन क्षेत्रातली गुंतवणूक आणि त्याची झालेली एक प्रकारची घसरण, हाही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा जो विनय सहस्त्रबुद्धे यांनी मानला तो धोरण लकवा, हा माझा शब्द होता खरं, पण त्यांनी त्याच्यात दुरुस्ती सुचवली आणि ते तर म्हणतात धोरण लकवा तर सोडून द्या, धोरण सुट्टी आहे इकडे. या 3 मुद्द्यांवरचं विवेचन करा. नाही, धोरण लकवा हा जो शब्द आहे हा गेल्या 2 वर्षामध्ये एका विशिष्ट लॉबीनं प्रसारात आणलेला शब्द आहे. त्याची पार्श्वभूमी काय तर 2003 आणि 2002 आणि 2003 ही लागोपाठ 2 वर्ष संसदेनं त्याआधी पास केलेला FRBM ॲक्ट म्हणजे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ॲक्ट, हा जो ॲक्ट होता त्यानुसार डेफिसिट हे GDPच्या 4% मर्यादित ठेवलं पाहिजे असं कायद्यानं बंधन संसदेनं घातलेलं होतं. पण केवळ अमेरिकन अर्थव्यवस्थेचा परिणाम इथल्या अर्थव्यवस्थेवर होऊ नये यासाठी एका विशिष्ट लॉबीच्या मागणीमुळं 2 वर्ष या कायद्यामधून सूट देऊन या मंडळींना स्टिम्युलस पॅकेज देण्यात आलं होतं. आणि आता हीच मंडळी ज्यांनी स्टिम्युलस पॅकेजचा फायदा घेतला तीच मंडळी आता धोरण लकवा म्हणून गेली 2-3 वर्ष ओरडत आहेत आणि आपण त्या टर्मिनॉलॉजीला बळी पडत आहोत. मुळात या लॉबीनी याचं उत्तर दिलं पाहिजे की हा जो फिस्कल स्टिम्युलस तुम्हाला मिळाला
त्याचा भारतीय अर्थव्यवस्था सावरण्याच्या दृष्टीने उपयोग किती केला आणि स्वतःची परदेशातली संपत्ती वाढवण्याच्या दृष्टीने किती उपयोग केला आणि इथलं भांडवल परदेशी नेऊन याचं उत्तर या मंडळींनी दिलं पाहिजे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.